माणूस कुठे वाईट असतो, परिस्थितीचा डोल जसा वाजेल तसा तो नाचत असतो. काही ठिकाणी त्या गोष्टी करणं जरी अयोग्य वाटत असले तरीही परिस्थितीच्या ठेका त्या गोष्टी करायला भाग पडतो. आणि प्रश्न बुकेचा असेल तर व्यक्तीकडे सपशेल शरणागती घेण्यापलीकडे दुसरा पर्याय शिल्लक नसतो. 8 दिवसापूर्वी मी गावाहून मुंबईसाठी निघालो होतो. नेहमीप्रमाणे रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होती. मी मनमाडपर्यंत 2 तास उभा राहून आलो. मनमाड ते मुंबई हा साधारण 4 तासाचा प्रवास देखील उभं राहून करावा लागणार किंवा नेहमी तो तसाच करावा लागतो. या पक्क्या मानसिकतेने मी मनमाडमध्ये रेल्वे स्टेशनवर उतरलो. एका बाकावर जाऊन बसलो. पुढील गाडी येण्यासाठी थोडा अवधी बाकी होता. तेवढ्यात माझ्यासमोर एका वयोवृद्ध व्यक्तीमागे 2-3 तरुण मुले मागे पळताना दिसली. रेल्वे स्टेशन म्हटलं की या अशा गोष्टी साधारणपणे नेहमीच बघण्यासाठी मिळतात. शेवटी त्या तरुण मुलांनी त्या वृद्ध व्यक्तीला पकडले आणि सटासट तोंडात वाटेल तिथे मारायला सुरुवात केली. ठरलेल्याप्रमाणे आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमा झाली. मला त्या वृद्ध व्यक्तीच्या हातात 5 रुपयांचा वेफरचा पॅकेट दिसले. भूक लागली म्हणून त्यांनी तो पैसे न देता उचलून पळ काढला होता. तरुण मुलं त्यांना मारत होते आणि 10-12 सुशिक्षित मंडळी हे योग्य होतंय असं म्हणत तिथे आपली बघ्यांची भूमिका बजावत होते. मी त्या मुलांना सांगितले की पैसे मी देतो. त्या काकांना अजून 2 वडापाव आणि 1 पाण्याची बाटली द्या. त्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दिले. त्या काकांना कोणी मारलंय आणि कोण बघतं याचं मुळीच भान उरलेलं नव्हतं. चेहऱ्यावर फक्त पोटातील भुकेच्या युद्धाच्या दुर्कट रेषा दिसत होत्या, कारण पोटातील भुकेने त्यांना पूर्णतः बधीर केलं होतं. त्यांनी तिथेच खाली बसून पटापटा वडापाव खाणं सुरू केलं. तेवढ्यात तो काकांना मुस्काटात मारणारा मुलगा म्हणाला, चलो साहब, अब पैसे का हिस्सा बराबर हो गया है. मी त्याला म्हटलं, नाही अभी नाही, आणि एक जोराची त्याच्या मुस्काटात दिली. दिलेल्या पहिल्या मुस्काटातून सावरण्याआधीच दुसरी देखील दिली. गालावर हात ठेवून तो माझ्याकडे बघत राहिला. तेवढ्यात माझ्या मुंबईकडे येणाऱ्या गाडीची घोषणा झाली. मी जाता जाता त्या व्यक्तीला सांगितले की 5 रुपयाच्या वेपर्ससाठी तू तुझ्या बापाच्या वयाच्या व्यक्तीच्या मुस्काटात दिली आहे. या जागी तुझा बाप असता तर. त्या काकांच्या वरती ही वेळ आली आहे. तो त्यांच्या कर्माचा भाग झाला, पण तू जे केले आहे ते तुझं कर्म आहे. भविष्यात तू देखील असाच रेल्वे स्टेशनवर उपाशी राहशील आणि कोणी एकही अन्नाचा कण देणार नाही. तेवढ्यात माझी मुंबईकडे जाणारी रेल्वे आली. मी गाडीत बसलो. ठरल्याप्रमाणे जागा नव्हती म्हणून उभं राहिलो. सहज त्या काकांच्याकडे बघितले तर त्यांनी सर्व खाल्लं होतं. पाणी पिऊन ते तिथेच माझ्याकडे नजर रोखून बघत होते. ते जणू नजरेने मुखसंवाद करत होते. तर मित्रांनो, आजच्या काळात माणुसकी नाही तर माणूस संपलाय. गाडीने वेग घेतला, पण माझं मन तिथेच प्लॅटफॉर्मवर गुटमळत होते. तर मित्रांनो, या व्हिडिओविषयी तुमचे मत काय आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.